डॉक्टर कादम डेंटल केयर क्लिनिक का 10वां ब्रांच का उद्घाटन दादर में डॉक्टर हर्षदीप कांबले सर के हाथों से हुआ। यह नया ब्रांच दादर में प्लाजा सिनेमा के सामने श्री शिवाजी मंदिर के यहाँ पर है। उद्घाटन के अवसर पर डॉक्टर हर्षदीप कांबले और आयुक्त निखिल मेश्राम सर प्रमुख रूप से उपस्थित थे। डॉक्टर विजय कदम ने मीडिया से बातचीत के दौरान कहा कि आज तक मैंने 1 लाख मरीजों की जांच की है और उनकी सर्जरी की है, जिसके फलस्वरूप मुझे इतने सारे लोगों का विश्वास और समर्थन मिला है कि मैं आज इस मुकाम तक पहुंच सका हूं। इसके साथ साथ आगे भी मेरा सामाजिक कार्य जारी रहेगा। इथपर्यंत येऊन 1 लाख पेशंट्सचं त्यांनी बघितले, त्यांच्यावर त्यांना जे प्रयोग करायचे होते ते प्रयोग केलेत आणि परंतु तो 1 लाख पेशंटचा माइलस्टोन गाठणं ही खूप मोठी गोष्ट आहे डेंटिस्ट म्हणून। मी आज माझ्या इकडे MBBSची डिग्री आहे, विसरलो मी आता सगळं औषध वगैरे काय असतं ते, पण किती कठीण काम असतं ते मला माहीत आहे। त्यांची जी चिकाटी आहे आणि खूपच मेहनती असा आपले डॉक्टर विजय कदम आहेत। पण हे करीत असताना माझा जो संपर्क सामाजिक याच्यामधून आला आणि जेव्हा आम्ही हे सगळे काम करायला लागलो तर एक अतिशय विश्वास ज्याच्यावर टाकता येईल की ज्याला सांगितलं की भाई आपल्याला हे काम करायचं आहे तर ते कितीही वेळ देऊन कष्ट करून आणखी दुसऱ्या लोकांना बोलवून जवळ घेऊन ते पूर्ण करायचं आणि रिझल्ट दाखवून द्यायचा, हे त्यांची एक अतिशय वाखाणण्यासारखी अशी गोष्ट आहे। अतिशय प्रामाणिक, म्हणजे एवढं आता त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर एवढं कर्ज होतं तरीसुद्धा त्यांनी आतापर्यंत जो आहे त्या पैशाच्या बाबतीमध्ये कधीही त्यांच्यावर असं कुणीही मला वाटत नाही की काही चुकीचे आरोप त्यांच्यावर केले असतील। एवढ्या टेन्शनमध्ये राहून मी त्यांना बरेचदा म्हणतो की तुम्ही आपला अँजिओग्राफी करायला पाहिजे, की खरंच एवढं टेन्शन घेऊनही एवढे सगळं कामं करणं हे दाखवतं की माणसामध्ये जिद्द किती आहे। आणि त्यामुळेच मला असं वाटतं की ही एक नवीन सुरुवात, आणखी एक ॲडिशनल क्लिनिक त्यांनी या ठिकाणी जे सुरू केलेलं आहे, हा मुंबईमधला खूप चांगला परिसर आहे, कमर्शियल परिसर आहे। या ठिकाणी असं स्वतःचं एक दवाखाना असणं ही सुद्धा खूपच मोठी गोष्ट आहे। आणि मी त्यांना आधी म्हटलं होतं की तुम्ही तुमच्या घराकडेच करावं, म्हणजे येण्या जाण्याचा वेळ कमी होईल, परंतु जो एक हाय क्वालिटीचा किंवा पेइंग कॅपॅसिटी असणाराही पेशंट या ठिकाणी असतोच, तो या एरियामध्ये आहे। तसंच त्यांचा स्वतःवर एवढा दांडगा विश्वास आहे की मी इथेही सक्सेसफुल होऊ शकतो आणि त्यामुळे त्यांनी इथं जे दवाखाना जो टाकलेला आहे त्याच्याकरता मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। पण हे करीत असताना जसं त्यांनी म्हटलं की कुठे ना कुठेतरी बॅलन्स जो आहे हा बॅलन्स आपल्याला ठेवावा लागतो। आता त्यांनी त्यांची आर्थिक अडचण जी आहे ती सुद्धा सांगितली, परंतु याच्यामधून मार्ग निघणारच आहे। आणि जसं नेहमीच मी सांगत असतो, त्यांनी सुद्धा म्हटलं की स्वतःच्या गरजा ज्या आहेत
त्या गरजा आपण कमी करणं अतिशय गरजेचं आहे. आणि शेवटी आपण असा विचार करायला पाहिजे की हाऊ मच इज इनफ, याचा विचार जो आहे तो करायला पाहिजे. आपल्याला किती लागतं त्याचा आपण विचार करायला पाहिजे. परंतु ते करीत असताना मात्र आपलं फॅमिली आहे, मुलं बाळं जी आहेत यांच्या भविष्याच्या दृष्टीने नक्कीच आपण प्रयत्नशील राहायलाच पाहिजे. पण तरीसुद्धा कुठे ना कुठेतरी आपण स्वतःच्या मर्यादा ज्या आहेत त्या पण आपण ओळखून पुढची पावलं टाकणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. एक खूप चांगलं उदाहरण त्यांच्यासारखं जे आहे ते खूप चांगलं उदाहरण आहे की या परिस्थितीमधूनही आणखी नव्या उमेदीने, आणखी नव्याने नवीन पावलं त्या ताकदीने टाकण्याचा त्यांचा विचार आहे. तेवढी ताकद, तेवढं मानसिक ताकद जी आहे ती त्यांच्यामध्ये आहे. प्रत्येकामध्ये ही मानसिक ताकद असेलच असं नाही. आणि त्या मानसिक ताकद असल्यामुळे हे दवाखान्याचंही काम, त्याच्यासोबत सामाजिक कामही जे आहे ते करतात. आता मला तुम्हाला माहीत आहे की ह्या पोस्टवर आल्यापासून मला मुळीच वेळ जो आहे तो मिळत नाही. आणि म्हणून सगळी आणखी जास्त जबाबदारी जी आहे मी त्यांच्यावर टाकत असतो. निखिल मेश्राम साहेब आहेतच, ते मी नसल्यामुळे मग त्यांनाही बराच वेळ जो आहे ते द्यावा लागतो. परंतु ग्राउंड लेवलवर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत हे नेहमीच महत्त्वाचे असतात. आपल्याकडे कॉर्डिनेटर, सुपर कॉर्डिनेटर, व्हॉलंटियर्सची जी टीम आहे त्याच्यामुळे कुठलाही असा प्रोग्राम केला आपण तर नक्कीच त्याला खूप चांगलं जे आहे ते यश मिळतं. सो वी हॅव सम गेस्ट हिअर फ्रॉम साऊथ कोरिया. व्हाईस कॉन्सल is also here. So I would like to tell you that this today's program also, Dr. Kadam has been a very good worker. He is good in his own profession. Also, he is an extraordinary worker. And if you see all this gathering here, it is because of his good work and also coordination with all others. So प्लाझा सिनेमाच्या समोर आपलं एक प्राईम लोकेशनला आपलं क्लिनिक चालू झालं आहे. गेल्या 25 वर्षामध्ये आपण जवळजवळ हे 10 क्लिनिक आपण सेटअप केले. त्यातलं मला वाटतं हे सगळ्यात चांगलं ठिकाण आहे. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की राज्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी डॉक्टर हर्षदीप कांबळे सर हे या ओपनिंगला आले होते. त्याचप्रमाणे खूप सारे मान्यवर, निखिल मेश्राम सर कमिशनर ते या कार्यक्रमाला आले होते. सीताराम गायकवाड सर आले होते. वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर, गिरीश वानखेडे सर बॉलिवूड इंडस्ट्रीमधले नाम, मिलिंद ओकेजी आले होते, आलोक शेंडेजी आले होते. असे खूप सारे मान्यवर, कॉर्पोरेट क्षेत्रातली लोक आणि पत्रकार क्षेत्रातली लोक, विशेषतः तुळशीदास भोटे सर इथे आले होते, सुधाकर कश्यपजी आले होते, त्याच्यानंतर सुभाष शेळकेजी आले होते, तर ज्ञानेश महाराव सर होते, ब्रिगेडियर सुधीर सावंत सर होते. तर असे सगळे जे एक माझी मित्रमंडळी आहेत जे खूप मोठ्या क्षेत्रात आहेत पण केवळ आपल्या शब्दाला मान देऊन आज ते या कार्यक्रमाला आले आणि त्यांनी आपले आशीर्वाद दिले, आपले विशेष दिले. आणि माझ्यासाठी हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे. सर, डेंटलचं आपण बोलायला गेलो तर खूप महाग ट्रीटमेंट असतात. तुमच्या इथे कशा प्रकारची ट्रीटमेंट असेल? 60 इयर्स प्लस जे ओल्ड एज असतील त्यांच्यासाठी काय कन्सेशन असेल? पहिली गोष्ट म्हणजे मी जरी डेंटिस्ट असलो तरी आत्ता जर तुम्ही माझं ऑडिटोरियममधलं भाषण ऐकलं असेल तर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मूळचा. आणि सामाजिक कार्यकर्ते असलेल्या माणसाच्या मनामध्येच मुळात सामाजिक भावना असल्यामुळे कधीही माझ्या पेशंटकडून मी जास्त चार्ज केले नाही. आणि विशेषतः आता इथे जर दादरमध्ये मी येतोय आणि श्री शिवाजी मंदिर याला खूप मोठी परंपरा आहे. विशेषतः सगळे मराठी नाट्यक्षेत्रातले आणि फिल्म क्षेत्रातले जे लोक आहेत ते इथूनच तयार होऊन गेलेले आहेत. आणि त्यामुळे माझ्या मनात एक संकल्पना आहे, जसं तुम्ही एक सांगितलं त्याप्रमाणे 60 वर्ष असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काही करू शकतो का, तर आपण निश्चितपणे करू. पण विशेषतः मी शिवाजी मंदिरमध्ये या ऐतिहासिक ठिकाणी असल्यामुळे आपण इथे बॅकस्टेज आर्टिस्ट जे आहेत त्यांच्यासाठी आपण काही करू शकू का, त्यांच्यासाठी मला काही ट्रीटमेंट्स करायच्या ज्या मी काही फ्री करेल, काहीमध्ये त्यांना कन्सेशन देईल आणि त्यांचं आयुष्य कसं चांगलं होईल याच्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून नाट्यक्षेत्रातले बॅकस्टेज आर्टिस्ट जे अत्यंत म्हणजे वाईट परिस्थितीमध्ये पण तग धरून या नाट्यसृष्टीला ज्यांनी आपला सपोर्ट दिलेला आहे ते गरीब परिस्थितीत राहतात, तर त्यांच्यासाठी मला सामाजिक काम म्हणून मी काही ना काही नक्की करणार आहे. सर, टोल फ्री नंबर असेल काय तुमचा, कारण वेबसाईट वगैरे काय असतील, लोकांना व्हिजिट कसं करता येईल आणि कुठे कुठे तुमची क्लिनिक्स आहेत? खरं म्हणजे मला सांगायला खूप आनंद वाटतो की डॉक्टर कदम डेंटल असं जरी टाकलं गुगलमध्ये तर तुम्हाला लाखोच्या वरती सर्च मिळतील. एवढं आपण काम केलेलं आहे.
जसं मी आत्ताप्रमाणे म्हटलं, आपल्या मालाडला मी माझं पहिलं क्लिनिक चालू केलं, त्यानंतर मग मी गोरेगावला माझं दुसरं क्लिनिक चालू केलं, त्यानंतर एक कांदिवलीला केलं, त्यानंतर अंधेरीला एक केलं, एक सांताक्रूजला केलं, जोगेश्वरीला केलं. म्हणजे वेस्टर्नच्या जवळजवळ सबबमध्येच मी बऱ्याच ठिकाणी माझे क्लिनिक चालू केले होते आणि त्यानंतर आता मी हे दादर या ठिकाणी केलेलं आहे. तर असे माझं स्वप्न आहे की खूप मोठं क्लिनिक आपण चालू करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने मी एक असं स्वप्न आहे की ऑल अंडर वन रूफ, म्हणजे डेंटल टेक्निशियन, डेंटल स्टुडिओ, डेंटिस्ट्री, डेंटल एक्सरेज, डेंटल डायग्नॉस्टिक्स, असं एक 10,000 स्क्वेअर फुटाचं मोठं क्लिनिक जिथे जगातल्या सगळ्या फॅसिलिटी मिळतील, जे आत्ता आपल्या भारतामध्ये तरी अजून कुठं मोठं एवढं नाही आहे किंवा पर्टिक्युलरली मुंबईमध्ये. तर माझा तो येणाऱ्या काळामध्ये विचार आहे की असं मोठं क्लिनिक आपण चालू करू जिथे सगळ्या सुविधा आपल्याला मिळतील आणि लोकांना त्याचा आनंद वाटेल, त्या दर्जाच्या ट्रीटमेंट, जागतिक दर्जाच्या ट्रीटमेंट इथे भेटायला. आजपर्यंत तुम्ही किती लोकांना ट्रीटमेंट दिली आणि नवीन येणाऱ्या पेशंट्सना तुम्ही काय मेसेज देणार? जसं मी आता बोललो की मला वाटतं मी 1 लाखांपेक्षा जास्त पेशंट्स आत्तापर्यंत केलेले आहेत आणि जिथे मी आधी सुरुवातीच्या काळामध्ये होतो तिथे खूप पेशंट्सवर मी खूप सर्जरीज केलेल्या होत्या, त्यामुळे मला कॉन्फिडन्स होता आणि म्हणून मुंबईमध्ये मी यशस्वी होऊ शकलो आणि लाखाच्या वर मी पेशंट केलेले आहेत. मी माझ्या पेशंटला नक्कीच असं सांगत असतो की दात हे तुमच्या शरीराचा एक खूप मोठा भाग आहे. म्हणजे तुम्ही जे काही खाता तुमच्या शरीरामध्ये, तो आपण खाण्यासाठी जगतो, काही जगण्यासाठी खातात, काही खाण्यासाठी जगतात. कसंही जगलं तरी शेवटी तुम्हाला खावं दातानेच लागतं आणि ते दात जर तुमचे चांगले नसेल तर तुमची सेहत चांगली राहत नाही. म्हणून तुमच्या दातांची काळजी घ्या. कुठल्याही डेंटिस्टकडे जा, माझ्याकडेच तुम्ही याल तर चांगलंच मी ट्रीटमेंट देईल, पण कुठल्याही डेंटिस्टकडे जा, पण 6 महिन्यातून एकदा डेंटिस्टकडे जा, ट्रीटमेंट घ्या. तुमचे दात चांगले ठेवा. तुमचे दात चांगले असेल तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुमचं आरोग्य चांगलं राहिलं तर तुम्ही जास्त दिवस जागाल सुखाने. हेच मला सगळ्यांना संदेश द्यायचा. थँक्यू.